नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 7. सुमेधा सोमवंत, राणी सुमती, भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. भगवान शिवशंकरांच्या सोमवार व्रताने प्राप्त होणारी दिव्य शक्ती सांगत असताना सूत असे सांगतात की विदर्भ देशातील सुमेधा आणि सोमवंत या दोन ब्राह्मण पुत्रांची ही कथा. त्यांनी आपला वेदाभ्यास पूर्ण केला, विविध कला अवगत केल्या आणि उभय त्यांच्या वडिलांनी त्यांना राजद्वारी जा, विद्या कला प्रावीण्य दाखवा आणि धन मिळवून या असे सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे विप्रकुमार राजाकडे गेले. त्यांनी राजदरबारी आपल्या विद्येचे कलागुणांचे सर्वांना दर्शन घडवले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, विप्रकुमारांनो, नैषध देशाची महाराणी सीमंतिनी ही एक थोर शिवोपासक आहे. ती रोज दाम्पत्य भोजन घालते. तुम्ही दोघांनी आपण पती पत्नी आहोत असे नाटक करून तिच्याकडे जा. दाम्पत्य पूजन, भोजन, वस्त्रालंकार स्वीकारा आणि माझ्याकडे परत या. मी तुम्हाला भरपूर धन देईन. झाले. द्रव्य लोभापोटी सोमवंताने स्त्री रूप घेतले. आपण सुमेधाची पत्नी आहोत असे भासवत राणी सीमंतिनीकडे जाऊन तिच्या शिवव्रताचा एक भाग म्हणून भोजन, पूजन आणि वस्त्रालंकार ह्याचा नाटकीपणे स्वीकार केला आणि ते परतले खरे. पण परतीच्या प्रवासात मात्र सोमवंतास आपण खरोखरच स्त्री झाल्याचे जाणवू लागले. त्याच्या मनात स्त्री सुलभ भावना जाग्या झाल्या. या अशा विचित्र घटनेमुळे दोघेही चांगलेच घाबरले. घरी येताच ते सत्य ऐकून पाहून सारस्वतास आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच फार दुःख झाले. त्याने राजदरबारी जाऊन राजालाही जाब विचारला. सीमंतिनीच्या व्रताचा एवढा प्रभाव असेल आणि तिने शिवपार्वती म्हणून पूजन करताच खरोखरच असे काही घडेल हे राजाला सुद्धा वाटले नव्हते. राजाने आपली चूक कबूल केली आणि त्या ब्राह्मण पित्याकडे क्षमेची प्रार्थना केली. इतकेच नव्हे तर सोमवंताला पुन्हा पुरुषपण प्राप्त व्हावे म्हणून राजाने देवीची आराधना केली. मात्र देवीने राजाला हेच सांगितले की हा सारा सीमंतिनीच्या व्रताचरणाचा प्रभाव आहे. तिने या दोघांना शिवपार्वती म्हणून पूजले आहे, त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे सोमवंत हा स्त्रीच राहणार. त्यात कालत्रयी बदल होणार नाही. हे विधी लिखित आता कुणालाच बदलता येणार नाही. त्यापेक्षा खरोखर त्या दोघांचा पती पत्नी म्हणून विवाह लावून द्या. भगवान शिवपार्वतीच्या कृपेने ते आयुष्यभर सुखी होतील. अखेर त्या दोन्ही ब्राह्मणांचे मन वळवून त्या दोघांचा विवाह लावून देण्यात आला. यानंतर सूत मुनी आणखी एक नवीन कथा सांगतात. ती कथा अशी की अवंती नावाच्या नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो स्वधर्माप्रमाणे आचरण करत नव्हता. तो अधर्मी आणि वाममार्गी होता. तो नेहमी पिंगला नावाच्या एका वेश्येकडे जात असे. तिच्या सोबतच राहत असे. ते दोघेही पापी दुराचारी असले तरी त्यांच्या पूर्व पुण्याईने एके दिवशी ऋषभ नावाचा एक थोर शिवयोगी त्यांच्याकडे आला. कधी नव्हे ती त्या दोघांच्या हातून त्या योग्याची पदसेवा घडली. त्याचा सत्संग मिळाला. त्या साधू सत्संगामुळे दोघांनाही मृत्यूनंतर पुन्हा नवा जन्म मिळाला, तोही चांगलाच. तो ब्राह्मण पुढील जन्मात वज्रबाहूची राणी सुमती हिच्या पोटी जन्माला आला, तर पिंगला सीमंतिनीच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिच्यावर विषप्रयोग केला. त्या विषप्रयोगाचा परिणाम असा झाला की त्या विषामुळे सुमतीच्या अंगावर फोड आले. तसाच परिणाम हा तिच्या पोटीच्या गर्भावरही झाला. ते बालक जन्माला आले, त्याच्या अंगावरही फोड उठले. राजाने अनेक उपाय करूनही माता पुत्र
यांना आरोग्यता लाभेना म्हणून राजाने त्यांचा त्याग केला. सुमती राणी दुःखी कष्टी झाली. निराधार होऊन बालकासोबत अरण्यातून फिरत असताना ती शेजारच्या नगरात येऊन पोहोचली. तिथे तिला एक धर्माचा पिता मिळाला. त्याने त्या दोघांचे पालन केले. पण दुर्दैव असे की एके दिवशी त्या बालकाचा अंत झाला. ती पुत्र शोक करत असतानाच तिथे ऋषभ शुभयोगी ह्यांचे आगमन झाले. शिवयोगीला त्या पुत्रशोकी मातेची दया आली. शिवयोग्याने शिवाचा महामृत्युंजय जप केला आणि भस्म त्या बालकाच्या अंगाला लावले. त्याबरोबर तो सुमतीचा पुत्र जिवंत झाला. इतकेच नव्हे तर त्या बालकाच्या अंगावरचे सर्व फोडही बरे झाले. त्याच शिवमंत्र विभूती लेपनाने सुमती राणी सुद्धा व्याधीमुक्त झाली. मायलेकाचे देह एका आगळ्या वेगळ्या तेजाने उजळले. या घटनेने शिवयोग्यास आनंद झाला. त्याने दोघांनाही शिवमंत्राची दीक्षा दिली. अंतर्ज्ञानाने त्या बालकांचे भूत भविष्य जाणून त्याचे भद्रायू असे नवे नामकरण केले. दोघाही माता पुत्रांनी त्या शिवयोग्याचे पाय धरले. त्या दोघांना मंगल आशीर्वाद देऊन तो शिवयोगी दुसऱ्याच क्षणी अंतर्धान पावला. ऋषभयोग्याच्या कृपेने आरोग्य प्राप्त झालेली सुमती आपला पुत्र भद्रायू याच्यासह त्याच वैश्यनगरीत राहू लागली. अध्याय 7 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्या बरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.